हे बघ आता एकदम लागायला लागले. हा सुनबाई आपल्याला जास्त भेटली, हो आपणच बघितली. हा हा? आणि आपला पोरगा पण लय चांगला आहे, शांत आहे. शांत. आणि सून पण आपण जशी बघितली ना तशीच भेटली बघा, हो हो त्याला समजून घेणारी. हो सुहासचं तर टेन्शनच गेलं. टेन्शनच घ्या. हा तर आपल्याला टेन्शन वाढेल फक्त कवा नंतर पोरं सोरं झाले ते सांभाळायचे. अहो काय तुम्ही आताच लग्न आले, सून आले, कुठे गेली ती पूर्वा? हा ए बाळा पूर्वा, अगं काय करतेस तू? बस ना. किती काम करशील तू. जेवले का विचार ना. आता जेवली जेवली बाळा? का? हो जेवण झाले माझं. आणि किती काम करतेस तुझे. हे काय 10 दिवसामध्ये हात एवढे कडक झालेले आहेत. मग तू करू लागायचं ना, तिला तू सांगायची तू अहो, करू काय तुम्ही मग मी करत नाही का बाळा? हो करतात ना ते आपण. मग करते ना. हो जेव लावायचं बरं का काय. हो हा. मेन म्हणजे काय माहिती का, आई वडिलांचे संस्कार चांगले आहेत बघा आपल्या तुझे. पूर्वानी आपली पोरच म्हणायचं. हो सारखी काम करत असतेस आणि जरा आराम पण करत जा. तर सुहास काय बोलल बघा, यांच्या मर्जीने बायको करून आणली आणि तिलाच कामाला लावले म्हणून. असं काही नाही, आता थोडंफार तर करावंच लागेल ना मला. बरोबर. थोडंफार फिरायला जायचं जोडीनं. पैसे लागले तर पैसे घेऊन जा मागून. हो हा? चालेल ना. किती समजूतदार आहे बघा ना. हो, नाही? लय, लय. बर आणि सगळ्याचं मन धरून राहते ती. होय होय होय. मग तुला काही साडी कपडा दत्ता पाहिजे असेल तर मला सांग. फाटल्यावर घे. फाटल्यावर घे. मग आता लगेच खाला तू आवा तर नवीन लग्न आहे, त्यांना फिराबिरायला नाही कुठे जायचं ते का? असतील नाजूक साड्या. ते काय कनिमून जातात ना कुठे. कनिमून? हनीमून. हनीमून हनीमून. बाई आवता काय म्हणते काय तुम्ही. तुला हानिमून कळा ना का. अहो ते आपण आंब्या खाली केलं तर अहो काय गडे तुम्ही पण ना खरंच. आंबे खाली कोणी तुमची हा? सून बसली इथं. काय झालं बाई सोन बाई याला ते हानिमून यायला मानता. हा हनीमून. कनिमून आता कनिमून कुठं करायचं. मग काय लगेच सांगून आम्ही टाकायचं. काय झालं सोन बाई हा? हिला यायला मानता मग तिला बस मागं करा हो म्हटलं आता. हानिमून मग तिला नेलं तुम्ही आंब्या खाली झाडा खाली मग बस तिला गप्पा गोष्टी मारीत. तुम्ही नव्हते गेले का फिरायला? नाही बाहेर अगं, तू नव्हतं. काय त्यांचं ऐकतेस. तुझा सासरा आहे ना लय विनोदी आहे. तुम्ही लांब जा लांब हा आम्ही लांब? लांब जाऊ. लांब जा. अहो तुम्हाला वाळवंटात जा वाळवंटात. आता वाळवंटात कशा त्याने पाठवायला लागले. राजस्थान तिथं पाणी प्यायची मुसीबत. जिरे करतात जिरे जिरे. जिरे करून पाणी प्यायचं. हे पहिले टेम्पोवर होते ना. अच्छा. ते तिकडे टँकर गाड्या- घेऊन जायचं तुम्ही. गाड्या चालवायची पहिला. हा तर त्यांना सगळे तिकडे प्रदेश टँकर माहिती. भरून आणायचं तुम्ही पाण्याचं. हा ना. काय हो वाळवंट मध्ये पाणी असतं हा काय. मग? तर पूर्वी तुला इथं करमते ना बाळा. हो खूप कशाची करम. काही खाण्यापिण्याची कमी नाही ना तुला. नाही नाही बिलकुल नाही. हा बरं तुझा रूम पण मी चांगला मस्त सजवला हो, होता. हो. हा आणि बघ तुला इथं काय पण कमी पडलं ना की मला सांग, तुझ्या सासऱ्याला पण सांगू शकतेस. आणि सुहास जर तुला जर काही बोलला ना, तुझ्या ती ओरडलं ना, लगेच मला सांग. बरोबर त्याचा कानपुळी त्याला सरळ करते की नाही तो बघ. कशाला ओरडल. अहो मी सांगते हो तसं तिचं आपलं- तिचं काम धंदा ती बरोबर करते. हा. दिसायला किती भारी आहे. कशाला ओरडल तो. नाही नाही तशी ती चांगलीच आहे. मग बरं चल फक्त संध्याकाळी- भाजी बिजीवरून काही नाव ठेवलं तर आम्हाला नाव सांग. हा हा. त्याला जरा सवय आहे ग, पण तू काय रागमत असा तो लय प्रेमळ आहे बघ. त्याला बेसन लय आवडत बरं का. बेसन हा बेसन करी जायचं त्याला. आज करच मग. हा, हा. मग मी काय म्हणते, आपण आज बेसनाने भाकरी करूया मग. त्याला हो. पण आवडेल नाही का. चालेल. कामावरून आला तो खाईल. मी काय म्हणते तू बस, मी करते सगळं आणि- काम. अहो कशाला तुम्ही बस मी करते ना. मुळाचा ठेसा करत होता तोंडी लावायला. काय ते मुळा ठेसा अहो तिखट असतो तो. किसून करायचा किसून. त्याला नाही आवडत त्याला. अगं मी खाईल ना तुम्हाला त्यांना कसं- खायला तर. बरं तू बस, मी येते करून मग. अहो हा? नाही मग आपण दोघी करूया. असं म्हणतेस. चल थोडा गाजराचा हलवा बनवा. शहाणी लेके माझी ते राहू दे तुमची. एक एक मेनू सांगता येते. यायला येतं माझ्या अवधच अशी ना तर गाजराचा हलवा केला काय झालं असतं. पावसात बरं पूर्वी हा ते बेसन केलंस ना. हो बेसन केलं. बरं ठीक आहे. आणि भात घातलेस का थोडासा. भात वगैरे सगळं केला. अगं काय ना सुहासला की ना बेसन सोबत जरा गरम गरम भात असेल ना की त्याला लय आवडतो बघ. मग कसं तो जरा मन लावून खातो जरा. असा कडका पण झालाय ना आता जरा. तेच ना. हा असं आहे. बरं मी काय म्हणते, हा. हे राहू दे. शेंगा मी निसते, हा तू भाकरी टाकून घे तेवढा. आत्या मला चपाती येतात बरं का, पण भाकरी नाही येत अहो. काय म्हणजे येतात पण तोडके मोडके येतात, अशा गोल नाही जमत. मग काय असे नकाशे काढतेस काय भारत पाकिस्तानचे. अहो नाही पण आता मला तसंच जमतं ना. मला नाही शिकवलं घरच्यांनी भाकर कधी. मग काय नुसतं चपात्याच खात होत्या का घरी. हा काय बोलायचं आता. गावी द्यायचं म्हटलं होती तुझ्या आईने भाकरी शिकवायला पाहिजेत ना तुला. अहो पण आता त्यांना काय माहित होतं की मी म्हणजे खेड्यात जाणार आहे म्हणून. मग काय पीठ पण मळता येत नाही का त्याचं. झालं
कल्याणच आहे आमचं तर. भाकरी येत नाहीत आम्हाला, तर भाकरीच लागतात. पण सुहासला जास्त चपाती आवडत नाहीत आणि आमचे तर दात गेली तर आम्हाला भाकरी जरा चुरून खायलाच लागतात. पण आता मग तुम्ही पण थोडीशी सवय लावून घ्या ना. म्हणजे आम्ही सवय लावायची? हा, म्हणजे आमचा जन्म इथंच झाला, मारणारे आम्ही याच मातीमध्ये, आणि आता तू आल्यावर म्हणते आम्ही सवय लावायची का? वा. अहो पण जे जमत नाही ते मी कसं करल बरं? जे जमतंय तेच करणार ना मी सुद्धा. काय बोलणार आता? चूल तरी पेटवता येते का? गॅसवर करू शकते मी सगळं काही. गॅसवर? हा. अगं पण तुला बघायला आलो तर त्यावेळी तू बोलली की मला सगळं जेवण खावण सगळं येतं म्हणून. हा, मग मला सगळं बनवता सुद्धा येतं, पण कुठं गॅसवर मला नाही जमत. चुली वगैरे मी नाही केलं कधी. घ्या. तुम्ही समजूनच घेत नाही कोणती गोष्ट. आणि मला नाही 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 नाही, बरोबर आहे तुझं. ते आमचंच चुकलं. आम्हाला विचारायला पाहिजे होतं मुलगा बघताना की चुलीवर जेवण चुलीवर येतं की गॅसवर येतं ते. म्हणजे तुझं असं म्हणणं की आम्ही मूर्ख. मग तशीच मुलगी बघायची ना बघताना, आणि तेव्हाच विचारायचं होतं ना. मग आता कशाला विचारताय मला? हे बघ पूर्वा, मी तुला मुलीसारखी वागवते म्हणून तू एवढं काही जास्त बोलू नकोस. आणि ठीक आहे, आता काय बोलणार. करते मग मी भाकरी. अजून काय काय नाही येत ते सांग मला, म्हणजे वेळीच काय ते आम्हाला विचार करायला. या अशा कशा करतायत माझ्यासोबत? हा, नाही तेव्हा मला म्हणतात पोरगी तू पोरगी. हा, आणि आता कामाची वेळ आली तर मला असं उलट बोलताय आणि डायरेक्ट माझ्या खानदानावर जायला लागले. हे तर बघतेच मी ह्यांना आता. ह्यांना आता बोलतेच. इथंच बसले. काय हो, काय करताय तुम्ही? काय नाही, बसलोय. बसले? तुमचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नाही, हाय का नाही? काय झालं? काय झालं? काय झालं मला सांग. लग्नाच्या आधी तुमचं काय होतं का बाहेर? अगं असं काय बोलती तू? असं काय बोलते? तसं काय नव्हतं माझं. काय नव्हतं? नाही. मला एक गोष्ट खरं सांगा, तुम्हाला मी आवडत नव्हते ना? अगं कोण बोललो तुला? कोण बोललं? हा, कोण बोललं? तुमची स्वतःची आईच बोलली की सुहासलाय ना तू बिलकुल आवडत नव्हती. उगा आम्हाला आवडली म्हणून लग्न लावून दिलं, आणि तुम्हाला मी नव्हतेच आवडलं तर कशाला लग्न करायचं? अगं माझं काही नव्हतं पहिलं. तुला कोणी सांगितलंय असं? खोटं नका बोलू. मला सगळं तुमच्या आईने सांगितलंय की त्याचं एका मुलीवर प्रेम होतं, तो लग्न करणार होता. हा, अगं पण मी केलं ना तुझ्या सोबत लग्न, आणि तुला कोण म्हंटल मला तू आवडत नव्हती? तुमची स्वतःची आई बोलली. अहो तुमची आई काय काय बोलती मला. येतच आता मी काय तुमचं इथं सगळ्यांचं सहन करायला आलीये का? या घरची काही नोकर आहे का? मी नोकर म्हणून आणून ठेवलीये का मला? अगं पण एवढं काय झालं तुला चिडायला? अहो ते तुमच्या समोरच फक्त मला म्हणतायत की ही माझी मुलगी आहे. तुम्हाला माहिती मला आता किचन मध्ये काय काय बोलले ते? काय? मला बोलले भाकर कर. मी म्हटलं मला भाकर करता नाही येत. तर मला म्हणतात तुझ्या आई बापाने तुला काही शिकवलं नाही का? फक्त राचा गिळायचं शिकवलं इथं येऊन. इथं नटापटा करायचं, चम्मक चल्लो आणि फिरायचं हे शिकवलंय तुला फक्त. हा, असं बोलली? मग मला नसं वाईट वाटलं? माझ्या खानदानावर डायरेक्ट बोलायचं असतं का? शिकू नाही शकत त्या मला? नाही. आणि तुमचे बाबा, त्यांचं तर बोलूच नका. सासऱ्याच्या नावाने कलंके. हा, आता त्यांनी काय केलं? काय केलं? मला डायरेक्ट शिव्या दिल्यात त्यांनी सकाळी. शिव्या? हा, तुला कस काय शिव्या दिल्या? मला नाही माहिती. आणि तुमच्या आईने सुद्धा ना माझ्यावर हात उगारलाय. मी ह्या घरची सून आहे, काही तुमचा मारबीर खायला इथं आलेली नाहीये. समजलं ना? पण एवढे दिवस सांगायचं ना तुम्हाला. एवढे दिवस सांगायचं. मी म्हटलं जाऊन दे, आता सुधरण नंतर सुधरण, पण नाही, सुधरायचं नावच नाही. आणि हे बघा आता ना खूप जास्त झालंय बरं का. आता मी इथं राहूच नाही शकत आणि कुठंच काही सहन नाही करू शकत. तुम्हाला सोडायचं असेल ना मला तर सोडून द्या. अगं असं काय बोलते तू? मी कस काय सोडन तुला? मग कसं काय सोड? मग मी कसं काय राहू या घरात? हे बघ, काय नाही, होईल सगळं ओके. काय होणार आहे सगळं ओके? हा, ज्या घरात मला मारूस तर हे करतात त्या घरात काय ओके होणार आहे? सांगा ना मला. हे बघा मला काही माहित नाहीये. मी जाते हे घर सोडून. तुम्ही राहा एकट्या, दुसरी बायको करून राहा तुम्ही. हे बघ, तू कुठं जायचं नाहीये. तुझं काही चुकलेलं नाहीये. सगळं आहे ना माझ्या आई बापांनी केलंय. मग तुम्हाला एवढं कळतंय ना, मग तुम्ही काय आता फक्त त्यांना बोलणार आणि बसणार शांत, ओरडणार, दुसरं काय करणार आहे तुम्ही? फक्त शांत बसणार. मग काय करणार आहे? हे बघ, तुला दिसल आता मी काय करतो काय नाही. तुला पण कळल. तुला एवढा त्रास दिला आणि त्यांनी, मी कसा सहन करल बरं? हा, चल तू फक्त बघतच राह. चल चल माझ्यासोबत. नाही मला पण बोलते आंघोळीला पाणी कडक आहे का, गरम आहे का, थंड झालंय का, मला लगेच विचारते बरं का. ती तशी लय चांगली आहे माझी पण. उठा आता, बाहेर उठा. सुहास काय झालं? निघायचं.
घराच्या बाहेर निघायचं 1 मिनिट थांबायचं नाही. अरे उठा. अरे पण तुला अरे झालं झालंय काय? काय? तुम्हाला सांगतो ना बाहेर व्हा. बापाला काय असं हे करतोयस बाहेर व्हाय. ऐ काय? धरायला सुहास काय सुनबाईचा? अगं बाहेर व्हा चला. अगं पण झालंय काय? हा बाहेर. अगं पूर्वा, अरे पर्या. बाळा काय झालं बाहेर या. बाळा? चला अरे बाहेर. पर्या, काय झालं? बाळा काय झालंय पण ए, काय झालं? हा? काय झालं? केलं? काय केलं आम्ही? हा तुम्हाला देख होत नाही का माझं चांगलं झालेलं? म्हणजे तुम्हाला बघवत नाही का? अरे असं काय बोलतो आम्ही आई बाप आहोत. तुझं चांगलं झालेलं आम्हाला का नाही आवडणार? आय बाप तुम्ही दुश्मन झाले दुश्मन. खबर हा तिला त्रास कशाला देता तुम्ही? कोण करा दिला? कोण दिला? तिला शिव्या देता काय? कोण? हा? तुम्ही कधी? सकाळी दिला मला तुम्ही शिव्या. अरे रे रे लय आरोप केला ग बाई तो. आरोप नाही तिने मला नाही. सगळं सांगितलंय. अरे 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 सुहास देवा. तुला 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 असं वाटतंय का की आम्ही काही नवरा बायको दोघं बोलू? आम्ही आमचा स्वभाव पण असा नाहीये रे. तू तर आमचं लेकरू तुला आहे. तरी शिवी दिली कधी आम्ही तुला? मला सगळं सांगितलेलं आहे तू. हो. तू बोलू नको आता बघा, मधी. तुमच्या आईना अशी गोड गोड बोलते तुमच्या समोर आणि मला अशी नाही करते सुहास. माहितीये का? हा? तू दोन्ही बाजू बघ. तू बायको तिला आई बापाची काय नाव काढायची गरज होती तिच्या? हा? अरे तो काढला का ना? अहो नाही मी अहो हे बघा भांडून काही फायदा नाहीये. ह्या घरात थांबायचं नाही. तुम्ही दोघांनी पण निघायचं. अरे पण हे घर आमचं आहे, आम्ही बनवलं कष्ट नाही नाही काय रे बाबराव, काय अरे पाय ना भाऊ बाहेर घराच्या बाहेर काढला आम्हाला. काय बरं ते तुझं लय सुनाचं कौतुक हा, आहे. पाय तुला तर काय म्हणलं तुम्ही? अरे तू पोऱ्या तू तर म्हणा नंबर 1चा गावात महापौर सर का पोऱ्या. हा. नाही नाही माझा ना भाऊजी माझा पोरगा चांगलाच आहे. चला, आमचं सगळं आनंद लावा. ऐकतो तो. घराच्या बाहेर काढला. चांगलं वागलो मी म्हणूनच तुम्ही असा फायदा घेतला माझा. काय झालं काय झालं काय झालं? हिला त्रास देऊ राहिले तर. नाही नाही काय ते रोज आलं का म्हणते नाही मग आमचं मग? सुना नाही नाही काय तुम्हाला काय माहिती आमच्या घरातला मला किती त्रास आहे इथं? अरे हे दोघं देव माणसं आहे देव. देव नाही राक्षस माणसं आहेत ते. तुम्ही नाही जरा पूर्वा, अन्याय नाही करत गं. सुटले, अन्याय. तिला शिव्या दिल्या हात वगैरे ती काय हा माझ्या खानदानाला नाव ठेवलं. तिला नाही जमत भाकरी मग काय झालं? अरे पण त्याच्यासाठी एवढं आटापिटा करायचं? तुला म्हणलं तर बाकी करतो. अरे जाम दे बाबराव. अरे 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 काला मारतो तिला? सुहास, तू काय की एक मावले अवदास आहे रे. नाही रे. तुम्ही बाहेर जाऊन भांडणं करा. इथं माझ्या दारात भांडण नका करू. आणि आता का लेखा पुढं दिखावा करते? सकाळी तर मी बोलले मामा मी आज भाजी नाही करता मला किती शिव्या दिला तुम्ही. हा अगं पण ऐक ना पूर्वा, तू तर एवढी चांगली आहेस बाळा, एवढी गुणी आहेस. आम्ही तुला कशाला शिवाय देऊ आणि सासरे बाबा कशाला बोलतील? तू एवढी चांगली पोरगी आहेस तर मी खरंच चांगली आहे पण तुम्ही चांगले नाहीयेत. मला सासू सासरे चांगले नाही भेटले. अरे देव माणसं आहे ते देव माणसं. अवकाशाचे देव त्यांच्या माणसं. पाय धुवून पाय अरे बाई, बॅग करून आणले तुला. बाहेर निघा. थांबू नका घरात थांबू नका. ते घराचे मालक आहे. अहो मालक, अहो जे माणसं स्वतःच्या सुनेवर हात उचलतात ते देव माणसं झाले. हा हे देव माणसं आहेत. नाही नाही हात नाही उचलू शकते ते. अगं पण आम्ही सुहास आम्ही हात वगैरे काही उचलला नाही रे. एवढे आरोप नको करू. कुठं पेटशील तू? हे बघा तुमच्यामुळे माझी बायको निघून जाईल घर सोडून बर का. एक काम करा तुम्ही तिकडे कुठे राहा रस्त्यावर मला घेणं देणं नाही. ऐक, आम्ही तुला 5 बोट तरी कधी लावली काय रे? तर हिला आम्ही का मारू आणि हात उगारू? अरे, सांग बघू. एवढं नको शहाणा बनू तू. मी काय तो तुला सुद्धा पोरं वाहणार आहे ते तुला उद्या घराच्या बाहेर काढतील. तुला पटन का? ते आम्ही आमचं बघून तुम्हाला शिकवायची गरज नाही. शिकवायचंय ना तर ह्यांना तुमच्या घरी घेऊन जावा. आम्हाला इथं भाषण नका ठोकत बसू. काय? पाय पाय बाबराव तू काय सून म्हणलं, लय तू गरीब तर लय मत होतं माय माझ सून, खरंच लय गरीब आहे. पाय सून लय तोंड सुटलं तिला आता. जाऊ दे पण माय सून आहे ना काय हो? ती भांड कुदळ आहे मी पण काय- ती आम्हाला नाही विसरत. नाही विसरत ना मग ह्या दोघांना घेऊन तिकडे बसा. जा इकडे आणू नका. मी काय बोलते, आपलं कुठं काय चुकलं हो की हे आपलं ते असे आरोप करायला लागले? पूर्वा अगं बाळा आम्ही असे नाही आहोत ग. तुमचं कुठंच नाही चुकलं. चुकलं तर मी की मी ह्या घरात लग्न करून आलीये. हे ते एक काम कर ना फारकत घेऊन टाक ना. अहो अहो असं काय बोलतोय? कोण तू मी कस काय घेऊ फारकत? नाही नाही तू आई बापच चालेल त्याला बायको पेरी. म्हणजे हे भांडणं करणार आणि मी फारकत घेऊ का? हा, त्याला आई बाप नाही लागते, बायको लागते. हा अरे ये म्हणून तो बायको पाहिली हा. ये नसते तर तो कुठून बायको पाहिली असती? हा मी काय तसं राहिलो असतो का? बघे झालंच नाही त्याचं बायको कुठून कोण पाहिली झाला असती? असता? बेगर लग्नात राहिलो कोण असतो. झाला असता? तुम्हाला सांगते आता तुमचं बाहेर अफेअर होतं ना पहिलं तर ह्यांना सांगायची गरजच नव्हती ना. ह्यांना माहिती मी तुमची बायको आहे तर मला म्हणते ह्याचं दुसऱ्या पोरी सोबत म्हणजे अफेअर तिचे कान भरून देणार म्हणजे अरे. ती सोडून गेली पाहिजे मला. अरे मी म्हंटल की त्याची मैत्रीण खास होती असं हा. म्हणत होते. खोटं नका बोलू. अगं मला ते वाटलं काय त्याला तू खूप कसला- आवडती. उगा आम्ही तुला बरं, करू मी आणि काय डोक्याला ताप. अगं पण मी ते फ्रेंड मला नाही माहिती. मी फक्त खास मैत्रीण बोलले. ते काय बॉयफ्रेंड काय ते मला नाही येत तसलं काही बोलायला. तुम्हाला तसलं असं पोरासमोर फक्त तुम्ही देखावा करायला लागलेत. समजलं का? बाबराव कशी आरोप कर- काही यायला फोन केलता का नव्हता? या पुरीचं तू आणणे चालू आहे म्हणून. आपण काहीच नाही, कोणाला दुखीत नाही भाऊ. जाऊ द्यायला काढून जातो आम्ही. आता काय सुहास
ऐक ना ए बाळा. चालेल अवदास चल. आम्ही असं ऐ. नाही काय केलं पूर्वा. चल. ऐक ना असं काय करू नको बाळा. आम्ही पावसा पाण्याचे कुठं जाणार आता? जाऊ दे, आपल्या कुठं आशीर्वाद पण आहे. जा रस्त्यावर हा, मला सांगू नका. आणि आपला तुम्हाला किंवा असेल तर तुम्ही पण जा, नाही तर मी जाते इथून. ए बाय मग आमचा शिसारा बाजार आहे तुम्हाला कधीच लेकरू बाळा नाही. बरं मी काय म्हणतो वाटतो होईल तुमचं वाटतो. काय? बघितलं का कसं बोलते तर मी काय म्हणतो असं कुठं बोलताय? हा नवीन लग्न झाले एकच बरं पोरगा. जरा करा तुम्हाला बाहेर काढलं ना अहो आपल्याला वारीस नको का? असं नका काय चाटायचं का तो वारीस. असं वंगाळ बोलू. बघितलं कसं बोल राहिले तर अरे जाऊन दे बाप आहे. बरं मी काय म्हणतो एक काम करा माय म्हातारा वारीली माय म्हातारा म्हणून तुम्ही राहा माग चला राहा. तुम्हाला बसल्या सेवा जागा तुम्हाला खाणं पिणं राहील. बघा शिका त्यांच्याकडून. हा. शिका जरा त्यांचं वय बघा. ते आम्हाला सांभाळायला तयार आहे. तुम्हाला आई वडिलांची किंमत नाही. हेच शेवटी संस्कार केले का तुझ्या आई वडिलांनी? हा काय रे तुला काय हे संस्कार दिलेत का मी? बरं नको रडू मी आहे मी तुला सांभाळे आहे भक्कम. आहे ना मग तुमच्या घरी घेऊन ए, जा. आता आवाज बंद कर. समजलं ना? काय रे तुला मी हे संस्कार दिले का? बापाला तू हे दिवस दाखवायला लावलेस? अरे आता त्यांनी- आमचे उतर- नको रडू. तुला पान आणि तू आम्हाला घराच्या बाहेर काढायला लागलास का? लाज नाही वाटत? नाही, आणि नाही. काय ग तुला तुझ्या आई वडिलांनी हे संस्कार तिला दिले हात का? नाही लावायचा. सासू-सासऱ्यांचं बरोबर असं वागायचं ते. तिला हात नाही लावायचा अजिबात. हात नाही लावायचं म्हणजे हा काय? चुकलं आमचं. आणि तुला आम्ही आमच्या घरामध्ये आणली आमच्या वाटोळ्या लावायला आणि माझ्या पोराला पण खाऊन बसली. वहिनी चला निघा तुम्ही निघा. काल एवढे जा. करते निघा आणि मी सांभाळ इथून तुम्हाला. पुढं माझ्या घरी पाय नका ठेवू. हा लक्षात ठेव. अरे हिला हे काय घर होतं आहे ना, बाहेर हे वाटतं. घर माझ्या नावावर ते मी सगळं करून घेणार. हम्म. चला भाऊजी. जा, निघू नका निघा तुम्हाला लक राहू दे. चल ग. आता मला काय सोडून जाऊ नको. मी नाही जाणार सोडून. पण तुम्ही परत विचार नाही करायचा तुमच्या आई बापाला इथं आणायचा. नाही हा. आणि तू पण आहे ना डोक्यातून विचार काढून टाक सोडून जायचं बरं का. हा चालेल. आता काही टेन्शन नाही आपल्याला कोणाचं. मस्त आनंदाने राहू आपण मस्त जगू. हा आता आपण एकदम सुखी राहू. हा चल चहा टाक आता. हा चला.